नमस्कार, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी वांग बटाटा भाजी बनवणार आहोत। चला तर मग लग्नाच्या पंक्तीत बनवली जाणारी आचारी स्टाईल वांग बटाटा भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात। वांग बटाटा भाजी बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो वांगी घेतलेली आहेत आणि वांग्याच्या अशा चौकोनी आकारात फोडी करून आपण त्या पाण्यामध्ये घातलेले आहेत। त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे आपण घेतले, त्याचे साल काढून आपण त्याच्याही चौकोनी आकारामध्ये फोडी करून घेतलेले आहेत। आता भाजी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी 2 टेबलस्पून सुकं खोबरं, एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि एक 4-5 लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत। आता याचं आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने पाणी न घालता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये आपण एक 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेणार आहोत। तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालणार आहोत। मोहरी तडतडली की त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालणार आहोत। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये आपण घालणार आहोत। आता कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये एक 7-8 आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। ही कढीपत्त्याची पानं सुद्धा छान चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची। आता यामध्ये आपण मसाले घालूया। त्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 ते 1.5 चमचा धणेपूड घालायची आणि 1 चमचा गरम मसाला। आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे मसाले या तेलामध्ये सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घातलेला आहे आणि आता हा टोमॅटो सुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटो लवकर शिजावा यासाठी आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, तर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हे कांदा, टोमॅटो आणि मसाले मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपण जे मगाशी वाटण केलं होतं खोबरं, आलं, लसूण यांचं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हे वाटण सुद्धा या मसाल्यांमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता वाटणही चांगलं एक 3 ते 4 मिनिटं आपण परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे। तर वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण बटाटे घालूयात आणि हे बटाटे सुद्धा या वाटणामध्ये आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। हे वाटण, हे मसाले बटाट्याला छान कोट झाले पाहिजेत आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून साधारण एक 3 ते 4 मिनिटं या बटाट्याला आपण वाफ काढून घेणार आहोत। तर आता इथे वाफ काढून झालेली आहे बटाट्याला। परत एकदा भाजी आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण वांग्याच्या फोडी घालूयात। आता या वांग्याच्या फोडी सुद्धा यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता वांग, बटाटा आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपण एक 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत आणि परत एकदा हे मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर साधारण अर्धा कप इतकं गरम पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। पाणी घालताना इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, यामुळे भाजीला अतिशय छान टेस्ट येते। त्यानंतर आता झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं अजून ही भाजी आपण शिजू देणार आहोत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी जवळपास तयार झालेली आहे आणि यामध्ये जर तुम्हाला पाणी अजून घालायचं असेल तर तुम्ही गरम पाण्याचा वापर इथे करू शकता। त्यानंतर कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करूयात। तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे। आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत अशी आपली वांग्याची भाजी तयार आहे। भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत अतिशय सुंदर लागते। भाकरीसोबत तर या भाजीची जी टेस्ट आहे ती अतिशय छान येते। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। थँक्यू।